Students, today we learn the DDL commands. Okay, now into that, first one is a creating table. Creating table means create command or a statement. Okay, into that, create table statement is used to create a table in a database. म्हणजेच काय सांगितले, हे जे क्रिएट टेबल आहे, क्रिएट टेबल हे काय आहे, स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट कशासाठी यूज करतोय आपण, क्रिएट अ टेबल इन अ डेटाबेस. डेटाबेसमध्ये एखादा टेबल क्रिएट करायचा असेल तर कोणतं स्टेटमेंट यूज करतो आपण, क्रिएट टेबल. आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे, क्रिएट टेबल, टेबल नेम. मग काय, कॅपिटलमध्ये क्रिएट, पूर्ण कॅपिटलमध्ये काय, टेबल, नंतर ना काय, टेबल नेम टाकायचं आपल्याला जे घ्यायचं. आणि याच्यामध्ये काय द्यायचे, त्यांचे कंटेंट्स कोणते, कॉलम 1 त्याचा डेटा टाईप, त्याची साईज. ओके, ब्रॅकेटमध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये काय करायचं, त्याची साईज मेन्शन करायची. परत काय, कॉलम 2, परत त्या कॉलम 2चा डेटा टाईप, त्याच्यामध्ये काय करायचं, त्याची साईज डिस्ट्रीब्यूट करायची. ओके, आणि थर्ड इज कॉलम 3, परत त्या कॉलम 3चा डेटा टाईप आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज. आणि पुढं काय, तुम्हाला जितके कॉलम्स ॲड करायचे तितके ॲड करायचे, राऊंड ब्रॅकेट क्लोज करायचा आणि सेमिकोलन द्यायचा. ओके, मी मागच सांगितलं होतं की ही जी लँग्वेज आहे SQL ही काय आपली केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजेच काय, तुम्ही कॅपिटल पण यूज करू शकता किंवा काय स्मॉल लेटर्स पण यूज करू शकता. मग क्रिएट टेबल घ्यायचं, तुम्हाला जो टेबल क्रिएट करायचा आहे ते टेबलचं नेम द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कंटेंट्स ॲड करायचे आहेत, म्हणजे कोणते कोणते कॉलम पाहिजे, म्हणजे रोल नंबर, त्याचं नेम, स्टुडंट ID, मग रोल नंबर असेल तर त्याचा डेटा टाईप, नंतर ना नेम असेल तर त्याचा डेटा टाईप आणि त्याची साईज. ओके, इन द क्रिएट टेबल स्टेटमेंट द कॉलम पॅरामीटर स्पेसिफाय द नेम ऑफ कॉलम ऑर अ फील्ड ऑफ द टेबल. म्हणजेच काय, क्रिएट टेबल स्टेटमेंट हे जे आपलं क्रिएट टेबलचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये हे जे कॉलमचे जे पॅरामीटर आहे ते काय स्पेसिफाय करतात, त्या कॉलमचं नेम किंवा काय त्या टेबलची कोणती फील्ड आहे ते स्पेसिफाय करतात. ओके, द डेटा टाईप इज द टाईप ऑफ डेटा विच वी वॉन्ट टू स्टोअर इन अ रिस्पेक्टिव्ह फील्ड. म्हणजेच काय, डेटा टाईप म्हणजे काय, तो जो डेटा आपण एंटर करणार आहे त्या डेटाचा टाईप कोणता आहे तो मेन्शन करण्यासाठी आपण काय करत असतो, डेटा टाईप फील्ड यूज करत असतो. टू स्टोअर द रिस्पेक्टिव्ह फील्ड, अशाच काही फील्ड स्टोअर करायच्या असतील तर काय, साईज व्हॅल्यू इंडिकेट द मॅक्झिमम लेंथ ऑफ द डेटा फॉर द फील्ड. म्हणजेच काय सांगितलं, ही जी साईज आहे मग तो जो तुम्ही त्याच्यामध्ये डेटा एंटर करणार आहे मग त्याची लेंथ कितीपर्यंत पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे, ती काय करतात आपण साईजमध्ये मेन्शन करत असतो. ओके, इफ साईज इज नॉट गिवन देन द डिफॉल्ट व्हॅल्यू डिपेंडिंग अपॉन द डेटा टाईप इज असं आहे. मग जर का तुम्ही इथं साईज दिलीच नाही तर मग अकॉर्डिंग टू तो जो त्याचा डेटा टाईप असेल, इंटिजर असेल, कॅरेक्टर असेल, मग तो बाय डिफॉल्ट काय करतो, त्या डेटा टाईपनुसार त्याची साईज काय करत असतो, मेन्शन करत असतो, असाइन करत असतात. बघा एक्झाम्पल, स्टुडंट टेबल, कोणता टेबल आहे, स्टुडंट टेबल. मग त्याच्यामध्ये काय केलं आपण, क्रिएट टेबल स्टुडंट, कोणता टेबल क्रिएट केला आपण, इथं स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये काय कोणत्या कोणत्या फील्ड पाहिजे आपल्याला, कोणता कॉलम, पहिला कॉलम पाहिजे रोल नंबर, रोल नंबर कसे पाहिजे आपल्याला, इंटिजर, कितीपर्यंत घ्यायचे तर आपल्याला 3 पर्यंत. ओके, सेकंड वन इज स्टुडंट नेम, मग त्याचा डेटा टाईप घेतला व्हॅरकॅर आणि त्याची साईज दिली 20. ओके, आणि थर्ड वन कॉलम काय घेतला, डेट ऑफ बर्थ. ओके, मग ती कुठपर्यंत पाहिजे, त्याचे मार्क्स, नंतर ना काय डेट ऑफ बर्थ, नंतर ना डेट, त्याचा डेटा टाईप कोणता घेतला, डेट, त्याची साईज तो बाय डिफॉल्ट आता इथं दिली का आपण नाही, मग बाय डिफॉल्ट त्या डेटा टाईपची जी साईज असेल ती तो काय घेणार, कॅप्चर करणार आणि ती लेंथ काय करणार, त्याला प्रोव्हाइड करणार. ओके, आणि फोर्थ कॉलम घेतला मार्क्स. ओके, त्याला काय दिलं, डेटा टाईप दिला इंटिजर, आणि मार्क्सला आपण साईज दिलेली का इथं नाही, तर मग काय करणार, तो बाय डिफॉल्ट काय करणार, जी इंटिजर डेटा टाईपला बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू ती तो काय करणार, तिथं असाइन करणार, राऊंड ब्रॅकेट क्लोज, सेमिकोलन. ओके, नाउ इन द अबव एक्झाम्पल द टेबल स्टुडंट विल बी क्रिएटेड विथ 4 ॲट्रिब्यूट. मग आपण 4 ॲट्रिब्यूट कोणते कोणते घेतले, रोल नंबर, नंतर ना काय स्टुडंट नेम, त्याची डेट ऑफ बर्थ आणि मार्क्स, हे 4 काय घेतले आपण, ॲट्रिब्यूट घेतले. ओके, कॉलम इज नथिंग बट आवर ॲट्रिब्यूट अँड रो इज नथिंग बट आवर टपल. आता फर्स्ट वन, द रोल नंबर फील्ड विल कंटेन द न्यूमरिकल व्हॅल्यू इफ ऑफ मॅक्झिमम डिजिट 3. रोल नंबरची साईज किती दिली आपण, 3, डेटा टाईप काय दिला आपण, इंटिजर, म्हणजे तो काय घेणार, न्यूमरिकल व्हॅल्यू घेणार, त्याची मॅक्झिमम लेंथ किती, 3. सेकंड वन इज द स्टुडंट फील्ड विल कंटेन the student name field will contain the string value of maximum length 20. मग ही जी स्टुडंट नेमची फील्ड आहे ती किती काय व्हॅल्यू ती काय कोणता डेटा टाईप घेते,
स्ट्रिंग. ओके, आणि त्याची लेंथ किती दिली आपण मॅक्झिमम 20. ओके, 20पेक्षा जास्त तो काय करणार, त्याचे जे नंबर्स आहेत किंवा जे अल्फाबेट्स आहेत ते तो ॲक्सेस करणार का, नाही. ओके, नंतर ना काय, द डेट फील्ड विल कंटेन द डेट टाईप व्हॅल्यू. म्हणजेच काय, ही जी थर्ड फील्ड कोणती घेतली आपण, डेट. मग तो काय करणार, डेट हा जो डेटा टाईप आहे त्याच्यानुसार काय करणार, त्याच्या व्हॅल्यू काय करणार, पुट करणार. नंतर ना फोर्थ कोणती घेतली, मार्कमध्ये काय करणार, तो न्यूमरिकल व्हॅल्यू घेणार. का, तर त्याचा डेटा टाईप कोणता घेतला आपण, इंटिजर, आणि त्याची लेंथ किती दिली आहे, 3. ओके, द स्ट्रक्चर ऑफ टेबल विल बी डिस्प्ले ॲज फॉलोज आफ्टर रेकॉर्ड इन्सर्शन. मग हे सगळं तुम्ही रेकॉर्ड टाकलं की नाही युजिंग स्टेटमेंट क्रिएट टेबल. मग कसा टेबल दिसणार तुम्हाला, पहिली फील्ड दिसणार रोल नंबर, दुसरी दिसणार स्टुडंट नेम, तिसरी दिसणार डेट ऑफ बर्थ, आणि चौथी दिसणार मार्क्स. आता इथं बघा, मार्क्सला मी लेंथ किती दिली ती, 3 आली का, 1 2 3. नंतर ना काय, पहिल्या याच्यामध्ये रोल नंबर किती दिली ते, 3, 1 2 3. स्टुडंट नेम 20पर्यंत दिली होती, म्हणजे मी 20च्या आधी, 20च्या आत किती पण घेऊ शकते. मग स्टुडंट नेम टाकले, नंतर ना काय केलं, डेट ऑफ बर्थ टाकले, आणि त्याचे काय दिले, मार्क्स दिले. ओके, आता याच्यामध्ये बघा, नंतर ना काय दिलं आहे, क्रिएट अ एम्प्लॉई टेबल. आता काय करायचं आहे आपल्याला, एम्प्लॉईचा टेबल क्रिएट करायचा. मग त्याच्यासाठी सिंटॅक्स कसा, क्रिएट टेबल कसं घ्यायचं आपल्याला, कॅपिटलमध्ये. कोणता टेबल क्रिएट करायचा आहे आपल्याला, एम्प्लॉई. त्याच्यामध्ये काय येणार, एम्प्लॉई आय डी, त्याचा डेटा टाईप, त्याची साईज. ओके, नंतर ना एम्प्लॉई नेम, डेटा टाईप, साईज. थर्ड वन, एम्प्लॉईची सॅलरी. ओके, एम्प्लॉईची सॅलरी, त्याचा डेटा टाईप आणि त्याची साईज. ओके, नाव एक्झाम्पल 2 कोणता, क्रिएट प्रोडक्ट टेबल. दुसरा कोणता टेबल क्रिएट करायचा आहे आपल्याला, प्रोडक्ट. ओके, नंतर आता क्रिएट टेबल कोणता, प्रोडक्ट. बघा, क्रिएट टेबल प्रोडक्ट कोड, त्याची टाईप, त्याची साईज, प्रोडक्टचं नेम, डेटा टाईप, साईज, त्याची प्राईस, डेटा टाईप, साईज, त्याची कॅटेगरी, डेटा टाईप आणि साईज. अजून कोणता, असे तुम्ही मल्टिपल काय करू शकता, टेबल क्रिएट करू शकता. कस्टमरचा घेतला, मग कस्टमरचा आय डी, परत कस्टमरचं नेम, कस्टमरचा ॲड्रेस. ओके, नाव क्रिएट अ न्यू टेबल फ्रॉम अ एक्झिस्टिंग टेबल. आता काय सांगितलं आहे त्यांनी, की आपल्याला काय करायचं आहे, नवीन टेबल क्रिएट करायचा आहे एक्झिस्टिंग टेबलपासून. जो आपला अगोदरचा टेबल आहे त्याच्यामध्येच काय करायचं आहे आपल्याला, नवीन टेबल क्रिएट करायचा आहे. ओके, मग काय, ॲज अ सिलेक्ट कोड इज यूज टू क्रिएट अ फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल. मग काय यूज करत असतो आपण, सिलेक्ट कोड यूज करत असतो. जर का आपल्याला करंट टेबलमध्ये अजून एक टेबल क्रिएट करायचा असेल तर आपण काय यूज करतो, ॲज सिलेक्ट कोड. काय यूज करत असतो, ॲज सिलेक्ट कोड यूज करत असतो. ओके, इट इज द कॉपी ऑफ एक्झिस्टिंग टेबल. नाव आता बघा कसा क्रिएट करायचा. आता पहिला काय, सिंटॅक्स त्याचा, क्रिएट टेबल. हे क्रिएट टेबल कॅपिटलमध्ये, ते चुकून झालेले. क्रिएट टेबलचं नेम, हा काय त्याचा सिंटॅक्स, क्रिएट टेबलचं नेम. मग काय, ॲज सिलेक्ट स्टार म्हणजे काय, आपल्याला जे सिलेक्ट करायचे ते, आपल्याला ज्या फील्ड्स दाखवायच्या त्या, फ्रॉम एक्झिस्टिंग टेबलचं नेम. म्हणजेच काय, आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं, त्या नवीन टेबलचं नाव ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम. हे कशासाठी घेतलं आपण, आपल्याला काय करायचं, एक्झिस्टिंग टेबलमध्ये नवीन टेबल क्रिएट करायचं, म्हणून काय, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. मग कसं येणार, एक्झिस्टिंग टेबल नेम कोणतं आहे आपलं, सपोज घेतला. आता बघा, क्रिएट टेबल कोणता केला, नवीन टेबल कोणता क्रिएट केला आपण, स्टुडंट 1. मग काय, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल कोणता आहे आपला, स्टुडंटमध्ये आपण कोणता टेबल तयार केला तर स्टुडंट 1. मग आउटपुटमध्ये काय दिसणार आपल्याला, स्टुडंट 1चा जो टेबल आहे तो काय होणार आपल्याला, एक एम्प्टी टेबल डिस्प्ले होणार. ओके, नाव सेकंड वन, सिंटॅक्स क्रिएट टेबल नेम. आता काय करायचं आहे आपल्याला, एक दुसरा टेबल घेतला. बघा, क्रिएट टेबल नेम, ॲज सिलेक्ट स्टारच्या जागी काय टाकले आपण, फील्ड 1 आणि फील्ड 2. ओके, इथं लिहायचं, इथं फील्ड 1 अँड फील्ड 2, ॲज सिलेक्ट फील्ड 1 फील्ड 2 फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम. म्हणजेच काय करायचं, नवीन टेबल क्रिएट करायचं. कोणता, स्टुडंट 2 नावाचा टेबल क्रिएट केला, कशामध्ये, स्टुडंटमध्ये. मग काय, ॲज सिलेक्ट फील्ड 1 कोणती आपली, सपोज रोल नंबर, आणि फील्ड 2 कोणती आपली, स्टुडंट नेम, फ्रॉम कशातून, स्टुडंट टेबलमधून. ओके, हा काय केला, एक्झिस्टिंग टेबलमधून क्रिएट केला. दुसऱ्यांदा काय केलं, 2 फील्ड ॲक्सेस केले. मग कोणते, आउटपुटमध्ये काय दिसणार, 2 फील्ड घेतले की नाही आपण, रोल नंबर आणि स्टुडंटचं नेम. मला काय, इथं रोल नंबर आले आणि तुमचे स्टुडंटचे नेम आले.
मग काय सिंटॅक्स, तिसरा कशाचा आहे सिंटॅक्स, क्रिएट टेबल, टेबल नेम ॲज. आता काय कंडिशन वापरून कसं करायचं, कंडिशन असेल तर कसा टेबल घ्यायचा, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम वेअर कंडिशन, आणि इथं तुम्हाला जी कंडिशन पाहिजे ती. मग काय क्रिएट टेबल, कोणता, तिसरा टेबल क्रिएट झाला. त्याच्यामध्ये काय ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग स्टुडंट वेअर, वेअर काय केलं, कंडिशन काय दिली, मार्क इज ग्रेटर दॅन 70. मग त्या स्टुडंटमधून ज्यांना ज्यांना 70पेक्षा जास्त मार्क्स आहेत तो वाला काय होणार आपल्याला इथं दिसणार. मग 1 2 3 ज्यांना 70च्या पुढं मार्क्स आहेत तो टेबल काय होणार आपल्याला शो होणार. ओके. चौथा सिंटॅक्स कसला, क्रिएट टेबल, टेबल नेम ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग टेबल नेम वेअर फॉल्स कंडिशन. मग आता हा कशासाठी, हा तुमचा कोणती कंडिशन असेल तर, हा जर का फॉल्स कंडिशन असेल तर. मग इथं काय कॅपिटलमध्ये क्रिएट टेबल स्टुडंट 4. ओके. त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिस्टिंग स्टुडंट वेअर मार्क्स ग्रेटर दॅन 95. म्हणजे ज्यांना ज्यांना 95पेक्षा जास्त मार्क्स आहेत ते वाले कंटेंट शो कर. मग कोणालाच नाही आहे 95पेक्षा जास्त, मग काय होणार तुम्हाला एम्प्टी टेबल काय होणार शो होणार. ओके. हे झालं तुमचं. म्हणजेच काय एक्झिस्टिंग टेबलमधून काय करायचं आहे आपल्याला, न्यू टेबल क्रिएट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण न्यू टेबलमध्ये पण तुमच्या मल्टिपल कंडिशन असेल. सपोज सांगितलं तुम्ही, काय सांगितलं, ज्यांना 70पेक्षा जास्त मार्क्स आहेत तेव्हाला टेबल दाखवा. परत नंतर ना काय अजून कोणता घेतला तुम्ही, मला फक्त 2च फील्ड दाखवा, रोल नंबर स्टुडंट नेम. तिसरं काय घेतलं आपण, कंडिशन फॉल्स असेल तर, म्हणजेच काय मार्क्स ग्रेटर दॅन 95, म्हणजे 95पेक्षा पर्सेंटेज नाही तर कंडिशन काय झाली फॉल्स झाली. मग तो टेबल शो झाला. ओके. नाव वी अल्टर द टेबल, टेबल अल्टर कसे करायचे ते पाहायचं बघा. अल्टर टेबल क्वेरी यूज टू मॉडिफाय द स्ट्रक्चर ऑफ टेबल. म्हणजेच काय अल्टर कशासाठी यूज करतात आपल्याला, की आपलं जे टेबलचं स्ट्रक्चर आहे, टेबलचं स्ट्रक्चर जर का मॉडिफाय करायचं असेल तर आपण काय करत असतो, अल्टर करत असतो. त्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण, ॲड, डिलीट, मॉडिफाय द कॉलम. मग अल्टरने काय काय करू शकता, एखादा कंटेंट ॲड करू शकता, एखादा कंटेंट डिलीट करू शकता, किंवा काय एखादा कॉलम मॉडिफाय करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ॲडिंग न्यू कॉलम इन अ टेबल, त्याला काय म्हणायचं, अल्टर विथ ॲड. जर का टेबलमध्ये एखादा कॉलम ॲड करत असाल, नवीन कॉलम, तर त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टर विथ ॲड. आता त्याच्यामध्ये त्याला सिंटॅक्स कसा, अल्टर टेबल, कोणता, त्या टेबलचं नेम. नंतर ना काय काय करायचं आपल्याला, ॲड, त्या कोणता कॉलम ॲड करायचं आहे ते, आणि त्याचा डेटा टाईप. ओके. मग कसं, ॲड कॉलम, कोणता, ग्रेड, कशामध्ये, स्टुडंट टेबलमध्ये. म्हणजेच बघा हा त्याचा सिंटॅक्स आहे की नाही, हा वाला ॲडिंग कॉलम. त्यांनी काय सांगितले आपल्याला ग्रेड हा कॉलम ॲड करायचा कशामध्ये, स्टुडंट टेबलमध्ये. मग त्याचा सिंटॅक्स काय आहे, अल्टर टेबल, टेबलचं नेम काय दिलं आपल्याला, स्टुडंट. मग काय अल्टर टेबल स्टुडंट. त्याच्यामध्ये काय ॲड काय करायचं आपल्याला, ग्रेड कॉलम. म्हणजेच काय ॲड ग्रेड. आता ग्रेड कसे असतात आपले, व्हेअरकॅर म्हणजे स्ट्रिंगमध्ये असतात की नाही, म्हणून डेटा टाईप घेतला काय स्ट्रिंग, आणि त्याची साईज मेन्शन केली. ओके. नाव अजून काय करता येतं आपल्याला, त्याच्यामध्ये ड्रॉप करता येतो. म्हणजेच काय ड्रॉपिंग कॉलम फ्रॉम द टेबल, त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टर विथ ड्रॉप. आधी काय पाहिलं, अल्टर विथ ॲड. आता काय बघायचं, अल्टर विथ ड्रॉप. मग ड्रॉपसाठीचा सिंटॅक्स काय, अल्टर टेबल नेम, अल्टर टेबल, टेबलचं नेम. नंतर ना काय म्हणायचं इथं, ड्रॉप, ड्रॉप कोणता कॉलम ड्रॉप करायचा आहे तो, आणि त्या कॉलमचं नेम. ओके. मग त्यांनी काय सांगितलं आहे, हा जो ग्रेड कॉलम आहे तो काय करायचा आहे, स्टुडंट टेबलमध्ये ड्रॉप करायचा आहे. ओके. मग काय सिंटॅक्स कसा आहे, अल्टर टेबल, टेबलचं नेम, टेबलचं नेम काय आपलं स्टुडंट, ड्रॉप कोणता कॉलम करायचा आहे आपल्याला, ग्रेड कॉलम. ओके. मग तुमचं काय होणार, हा जो ग्रेड कॉलम आहे तो काय होणार, ड्रॉप होणार. हे तुम्हाला असं नाही लक्षात राहणार, ज्यावेळेस तुम्ही स्वतः डेटाबेसवरती वर्क कराल, प्रोग्राम कराल, त्यावेळेस लक्षात राहील. पण सिंटॅक्स लक्षात ठेवायचे, ड्रॉप करायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स काय, ॲड करायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स काय, कंडिशन असेल तर त्याचा सिंटॅक्स काय. ओके. नाव थर्ड वन इज अ ट्रंकेट. ट्रंकेट म्हणजे काय, आपण एखादं डिलीट ऑल द रेकॉर्ड फ्रॉम द टेबल. ट्रंकेट कशासाठी यूज करतो, जर का आपल्याला काय करायचे, सगळे रेकॉर्ड टेबलमधनं डिलीट करायचे असेल तर काय यूज करतो आपण, ट्रंकेट. मग त्याचा सिंटॅक्स काय, ट्रंकेट टेबल, टेबलचं
नेम, त्याचं सिंटॅक्स काय, ट्रंकेट टेबल आणि टेबलचं नेम. ओके, आणि लास्टला सेमिकोन. नंतर काय, ड्रॉप टेबल. आता काय, ड्रॉप टेबल, त्याच्यामध्ये काय, ड्रॉप टेबल क्वेरी इज यूज टू डिलीट द टेबल परमनंटली फ्रॉम द डेटाबेस. ड्रॉप कशासाठी यूज करतो आपण, की जर का आपल्याला परमनंटली डेटा रिमूव्ह करायचा असेल, डिलीट करायचा असेल, तर आपण काय करतो, ड्रॉप यूज करतो. मग काय, ड्रॉप टेबल आणि टेबलचं नेम टाकायचं तुम्हाला फक्त. ओके, नाव हे काय आहे, डिस्क्रिप्शन. आपल्याला त्या टेबलचं डिस्क्रिप्शन पाहिजे, त्याला थोडक्यात काय म्हणतो आपण, DESC. मग डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर आपण काय करतो, क्वेरी इज यूज टू डिस्प्ले द टेबल स्ट्रक्चर. टेबलचं स्ट्रक्चर डिस्प्ले करायचं असेल तर आपण काय करतो, डिस्क्रिप्शन यूज करतो. त्याचं सिंटॅक्स काय, डिस्क टेबल टेबलचं नेम. इथं काय आहे, डिस्क टेबल टेबलचं नेम. ओके, नंतर ना काय, रिनेम करायचं, म्हणजे टेबलचं नाव चेंज करायचं असेल तर मग काय करायचं, अल्टर टेबल टेबलचं नेम रिनेम टू न्यू नेम. म्हणजेच काय म्हणायचं, अल्टर टेबल म्हणायचं, तुमचं जे करंट नाव आहे ते टाकायचं आणि ते नाव आपल्याला कशाने रिनेम करायचे, स्टुडंट ते तिथं तुम्हाला काय करायचं आहे, एम्प्लॉय करायचं असं, तर मग इथं अल्टर टेबल स्टुडंट रिनेम टू एम्प्लॉय. ओके, दीज आर द DDL कमांड्स. मग पहिले काय 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 केलं आपण, की बाबा काय काय पाहिलं, DDLच्या कमांड्स, त्याच्यामध्ये टेबल कसा क्रिएट करायचा. ओके, नंतर ना काय पाहिलं, दुसरं आपण टेबल अल्टर कसा करायचा, त्याच्याचमध्ये पहिलं काय, क्रिएट टेबलमध्ये कसं करायचं ते पाहिलं. नंतर ना क्रिएट टेबलमध्ये जर का आपला एक्झिस्टिंग टेबलमध्ये अजून टेबल कसे क्रिएट करायचे ते पाहिलं. दुसरं आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये अल्टर द टेबल. ओके, नंतर ना काय पाहिलं आपण, अल्टर द टेबल, हे सेकंडवालं. तिसरं काय पाहिलं आपण, चौथं काय पाहिलं आपण, ड्रॉप टेबल. ओके, पाचवं पाहिलं डिस्क्रिप्शन आणि सहावं पाहिलं रिनेम. हे सगळं काय पाहिलं आपण DDLच्या कमांड्स. इफ यू हॅव एनी क्वेरी देन आस्क मी. ओके, थँक्यू.